नमस्कार मित्रांनो, लोंगाणी क्लिनिक्समध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डॉक्टर केदार लोंगाणी आणि आज आपण अशा विषयावर चर्चा करणार आहोत ज्याबद्दल आजही समाजात अनेक गैरसमज आहेत. ऑटिझम म्हणजेच ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर. तुमचं मूल स्वतःच्या नावाला प्रतिसाद देत नाही का? डोळ्याला डोळा मिळून बोलणं टाळतं का? इतर मुलांसोबत खेळण्यापेक्षा एकटं राहणं पसंत करतं का? एखादीच कृती किंवा खेळ पुन्हा पुन्हा करत राहतं का? अनेक पालक सुरुवातीला म्हणतात, मोठं झालं की बोलायला लागेल, सगळं ठीक होईल. पण काही वेळा ही लक्षणं ऑटिझमची असू शकतात. म्हणूनच ही लक्षणं वेळेवर ओळखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेऊया. ऑटिझम हा आजार नाही, तर मेंदूच्या विकासाशी संबंधित एक न्यूरो डेव्हलपमेंटल स्थिती आहे. त्यामुळे ऑटिझम असलेली प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. काही मुलांना बोलायला उशीर होतो, काहींना सामाजिक संवाद साधणं कठीण जातं, तर काही मुलांची बुद्धिमत्ता सामान्य किंवा त्याहूनही अधिक असू शकते. म्हणूनच याला ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असं म्हटलं जातं, कारण प्रत्येक मुलांमध्ये लक्षणाची तीव्रता आणि स्वरूप हे वेगळं असतं. ऑटिझमची सुरुवातीची काही लक्षणं म्हणजे नावाने हाक मारली तरी प्रतिसाद न देणं, डोळ्याला डोळा मिळवून न बोलणं, उशिरा बोलायला सुरुवात होणं, हात हलवणं, गोल फिरणं किंवा एकाच कृतीची वारंवार पुनरावृत्ती करणं, आवाज, प्रकाश किंवा स्पर्शाबद्दल जास्त संवेदनशील असणं आणि दिनक्रमात छोटासा बदल झाला तरी अस्वस्थ होणं. पण लक्षात ठेवा, ही लक्षणं दिसली म्हणजे प्रत्येक मूल ऑटिझमचा आहे असा निष्कर्ष काढता येत नाही. योग्य निदानासाठी विकास तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ यांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न, होमिओपॅथीची भूमिका नेमकी काय? होमिओपॅथीमध्ये ऑटिझमसाठी एकच ठरलेलं औषध नसतं. प्रत्येक मुलाचा स्वभाव, भावनिक प्रतिक्रिया, झोप, भूक, वर्तन, विकासाचा इतिहास आणि इतर वैयक्तिक लक्षणांचा सखोल अभ्यास करून औषधाची निवड केली जाते. काही होमिओपॅथिक चिकित्सक बरायटा काप, कल्किरिया काप, कार्सिनोसिन, स्ट्रॅमोनियम, ट्युबरक्युलिनम, हायोसायमस या औषधांचा विचार रुग्णांच्या लक्षणचित्रानुसार करतात. मात्र ही औषधे प्रत्येक मुलांसाठी सारखी नसतात आणि ऑटिझम पूर्णपणे बरा करतात असा वैज्ञानिक दावा करता येत नाही. ऑटिझमच्या व्यवस्थापनामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती अर्ली इंटरव्हेन्शन, म्हणजेच लवकर सुरू केलेल्या उपचाराची. स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, बिहेवियरल थेरपी, विशेष शिक्षण, पालकांचं प्रशिक्षण आणि आवश्यकतेनुसार इतर वैद्यकीय उपचार यांचा एकत्रित परिणाम मुलांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. होमिओपॅथीचा विचार या सर्व उपचारांसोबत पूरक पद्धतीने केला जाऊ शकतो. प्रिय पालकांनो, ऑटिझम म्हणजे तुमच्या मुलाचं आयुष्य थांबलं असा अर्थ अजिबात नाही. तुमचं मूल जगाला वेगळ्या नजरेने पाहतं, वेगळ्या पद्धतीने शिकतं आणि वेगळ्या प्रकारे स्वतःला व्यक्त करतं. त्याची तुलना इतर मुलांशी करू नका. त्याला समजून घ्या, त्याचा स्वीकार करा आणि योग्य वेळी योग्य मदत मिळवून द्या. लक्षात ठेवा, लवकर निदान म्हणजे अधिक संधी, योग्य थेरपी म्हणजे अधिक विकास
आणि पालकांचं प्रेम, संयम, विश्वास हीच त्या मुलाची सर्वात मोठी ताकद आहे. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तो नक्की शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या पालकाला योग्य वेळी योग्य माहिती मिळेल. अशाच वैज्ञानिक, विश्वासार्ह आणि समतोल होमिओपॅथी विषयक माहितीसाठी लोंघाणी क्लिनिक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी डॉक्टर केदार लोंघाणी पुन्हा एकदा आपले सर्वांचे धन्यवाद करतो.